वर्ध्यामध्ये सध्या सीसीआयची खरेदी बंद असल्याने कापूस हा शेतकऱ्यांना सध्या कमी भावामध्ये खरेदी करावा लागतो, त्याची विक्री करावी लागते। शेतकऱ्यांना कापूस सरकारने आधारभूत किमतीमध्ये खरेदी करण्याची मागणीही करण्यात येते। सॉफ्टवेअरमध्ये बिघाड असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून सीसीआयची कापूस खरेदी बंद आहे आणि सीसीआयला कापूस खरेदी करायची नाही अशी शंका येत नसल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीने केला। सीसीआयने कापूस खरेदी सुरू करून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी सुद्धा सभापतीने केली आहे। दिवसापासून सीसीआयची कापूस खरेदी सध्या बंद आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी भावाने कापसाची खरेदी होत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहे, पत्रकार परिषद घेतली आहे। काय आरोप आहे? नाही, आमचा आरोप आणि आमची विनंती एक अशी आहे की हे मागील 10 दिवसापासून सॉफ्टवेअरमध्ये बिघाड आहे, या कारणामुळे सीसीआयची खरेदी बंद आहे। त्याच्या आधी फक्त 1 दिवस खरेदी सुरू होती आणि त्याच्या आधी 10 दिवस जीनमध्ये जागा नाही आहे या सदराखाली त्यांनी 10 दिवस खरेदी बंद ठेवली होती। म्हणजे प्रॅक्टिकली 20 दिवस झाले सीसीआयची खरेदी बंद आहे आणि सीसीआयची खरेदी बंद असल्यामुळे आधारभूत किंमत जी आहे ती आधारभूत किंमत आणि प्रायव्हेट बाजारामध्ये जो भाव आहे त्याच्यामध्ये साधारणतः 300-400 रुपयाची तफावत आहे आणि हा 300-400 रुपयाचा तोटा शेतकऱ्याला सीसीआयची खरेदी बंद असल्यामुळे सहन करावं लागत आहे। वारंवार शेतकरी आमच्याकडे माहिती मागवतात की सीसीआयची खरेदी केव्हा चालू होणार आहे, केव्हा चालू होणार आहे। बरेचसे शेतकरी इथे येऊन आमच्या इथे नोंदणी पण करून घेतात, पण मग नोंदणी तर होऊन जाते त्यांची, पण मग त्यांना मेसेज जात नाही, खरेदीसाठी बोलवल्या जात नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक ताण त्यांच्यावर येत आहे। तर ही सर्व कुठेतरी थांबलं पाहिजे। या दृष्टीने सीसीआयची खरेदी सुरू करणे हे क्रमपात्र आहे शेतकऱ्यांसाठी। म्हणून आपल्या माध्यमातून सरकारला विनंती राहील की त्यांनी लगेच सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती करून खरेदी सुरू करावी। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।